हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू मिनी व्लॉग. चला तर दिवसाची नाही तर मिनी व्लॉगची सुरुवात सिया विहानच्या मस्तीपासून, आणि यांच्या मस्तीशिवाय तर माझा दिवसच पूर्ण होत नाही. इकडे चालू आहे आता माझं सियाज आणि विहानचं जेवण. हल्ली सिया लवकर येत असल्यामुळे आमच्या तिघांचं एकत्रच जेवण होतं. चला तर इकडे झाली संध्याकाळी, आणि डायरेक्ट मी संध्याकाळी शूट करते. आता मला बनवायचे 2 भाज्या. आज जरा 2 आयटम आहे, त्यामुळे जरा वेळ पण लागणार आहे. सो चला सुरुवात करूया. आणि किचनमध्ये आल्याला सगळ्यात आधी हात धुतला जातो, पुसला जातो. आणि इवन आमच्या घरात असा नियम आहे की तुम्ही इवन स्वयंपाक करणार जरी नसला तरी किचनमध्ये एंट्री केल्या आधी हात धुवायचा, हात पुसायचा, आणि मगच कशालाही हात लावायचा. आणि ते आता इतकं इनबिल्ड झालं ना छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, की ते किचनमध्ये एंट्री केल्या आधी नळच दिसतो आणि मगच कुठली जे काही आपल्याला काम करायचं आहे लक्षात येतं. म्हणजे ह्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं की किचनमध्ये म्हणजे स्वयंपाक करत असताना किती वेळा हात धुतले जात असतील. तर अनकाउंटेबल आहे तो नंबर सियाच्या भाषेत. चला तर आज मला बनवायची आहे केसरी चण्याची भाजी, जे सकाळी भिजवले होते. आणि आता मी डायरेक्ट कुकरला फोडणी देणार. आणि माझं कसं ना, कुकरच्या सगळ्या भाज्यांना मी तेजपान वापरते. म्हणजे तेजपानचा जो फ्लेवर असतो ना तो मला खूप आवडतो. सो सगळ्यात आधी तेल टाकायचं, त्यानंतर तेजपान, कांदा, टोमॅटो, खोबऱ्याचं वाटण, आणि हळद, मीठ, हिंग आणि आपली चटणी. बाकी बाहेरचे मसाले आम्ही कुठले वापरत नाही. हेच तेलात सगळं छान भाजल्यानंतर चणे टाकले, आणि आपल्याला पाहिजे तितकं पाणी. कुकरचं टोपण लावून दिलं, दुसऱ्या गॅसवर ठेवलं. इकडच्या गॅसवर आता माझं चालू आहे मेथीची भाजी करायचं. जी मेथी आपल्या शेतातलीच आहे. तर जे चण्याच्या भाजीला कांदा ठेवला होता त्यातलाच थोडासा मी ह्याच्यासाठी पण ठेवून घेतला. मिरची जिरली, इकडे जिरे आहेत. जिरे, मिरची आणि कांद्याची फोडणी देऊन मस्तपैकी मेथीची भाजी बनवली. सियाचा अभ्यासही घेतला. आणि मध्ये आधी सिया विहानला किचनमध्ये यायचं असतं, कितीही जरी त्यांना मना केलं तरी. तर अशा प्रकारे छानसं जेवण जेवायला या. चला तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय. थँक्स फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल. बाय.